तुम्ही कधी अशी खिचडी पाहिली आहे का, जी शिजायला तास नाही, दिवस नाही, तर चक्क अनेक आठवडे लागतात आणि तरीही ती शिजत नाही? होय, आज आपण पाहणार आहोत बादशहा अकबराचे डोळे उघडणारी बिरबलाची खिचडी. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. यमुना नदीचे पाणी बर्फासारखे गारठले होते. अशातच बादशहा अकबराच्या मनात एक विचार आला. त्यानं आपल्या सेवकांना आदेश दिला आणि राज्यात दवंडी पिटवली. गावाच्या चौकात येऊन एका दवंडीवाल्यानं जोरजोरात घोषणा केली, ऐका हो ऐका, तमाम रयते सूचित करण्यात येते की जो कोणी या कडाक्याच्या थंडीत रात्रभर नदीच्या गार पाण्यात उभा राहील त्याला बादशहाकडून 5,000 सुवर्ण मुद्रा बक्षीस मिळतील. ऐका हो ऐका. भयंकर थंडीत कोणाची हिंमत होणार, पण एका धोब्यानं हे आव्हान स्वीकारलं. आपल्या कुटुंबासाठी तो बिचारा रात्रभर त्या काकडणाऱ्या पाण्यात उभा राहिला. त्याला आधारासाठी फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे दूर राजवाड्याच्या खिडकीत मिणमिणणारा एक छोटासा दिवा. सकाळ झाली. तो धोबी बक्षीस घेण्यासाठी दरबारात गेला, पण बादशहानं त्याला एक प्रश्न विचारला. अकबर म्हणाला, तू रात्रभर त्या बर्फासारख्या पाण्यात जिवंत कसा राहिलास? तेव्हा अगदी नम्रपणे तो धोबी म्हणाला, महाराज, राजवाड्याच्या खिडकीत जो दिवा जळत होता ना, मी रात्रभर त्या दिव्याकडे पाहत उभा होतो. त्या दिव्याच्या आशेवर रात्र सरली. हे ऐकून रागानं अकबर म्हणाला, काय म्हणजे तुला त्या दिव्याची उष्णता मिळाली? तू फसवणूक केली आहेस. तुला काहीही बक्षीस मिळणार नाही. चालता हो इथून. तो धोबी निराश होऊन परतला. हे पाहून बिरबलाला खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात आलाच नाही. बादशहा स्वतः बिरबलाला शोधायला निघाला. तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसले. बिरबलानं जमिनीवर आग पेटवली होती आणि खिचडीचे भांडे झाडाच्या खूप उंच फांदीवर टांगले होते. हे पाहून हसत अकबर म्हणाला, अरे बिरबल, हे काय चाललंय? खाली जमिनीवर आग आणि खिचडीचे भांडे इतक्यावर झाडाला टांगले आहेस. अशानं खिचडी कशी शिजणार? तेव्हा चतुरपणे बिरबल म्हणाला, का नाही शिजणार महाराज? जर त्या धोब्याला नदीतून इतक्या दूर असलेल्या राजवाड्याच्या दिव्याची उष्णता मिळू शकते, तर या आगीची उष्णता माझ्या खिचडीला नक्कीच मिळेल. बादशहा थक्क झाला. त्याला आपली चूक समजली. तेव्हा पश्चाताप करत अकबर म्हणाला, माफ कर बिरबल, तुझे म्हणणं मला पटले. त्या धोब्याला त्याचे बक्षीस नक्की मिळेल. अशा प्रकारे बिरबलानं युक्तीनं त्या धोब्याला न्याय मिळवून दिला. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात, जिथे ताकद कमी पडते तिथे युक्ती कामी येते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीत. Like, share, and subscribe.